बीड येथील नगररचनाकार यांच्या 1988च्या लेआउटप्रमाणे रस्त्याचे काम करण्यात यावे या मागणीसाठी अंबेजोगाई शहराच्या माळीनगर भागातील रहिवासी नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसले असून मागील काही वर्षात नगर परिषदेने या रस्त्यावरील एका रहिवाशास 7.5 मीटरचा रस्ता गृहीत धरून बांधकाम परवाना दिल्याने आणि त्याच पद्धतीने त्यांनी बांधकाम केल्यामुळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी व नगर अभियंता आता चांगलेच अडचणीत आल्याचे दिसून येत आहे। अंबेजोगाई शहरातील माळीनगर भागातील सर्वे नंबर 172 मध्ये मागील 1 महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ता व नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते। बीड येथील नगररचनाकार यांच्या लेआउट प्रमाणे हा रस्ता 9 मीटरचा असल्याने रस्ता 30 फुटाचा करण्यात यावा असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। मात्र हा रस्ता 2019 साली अंबेजोगाई नगर परिषदेच्या वतीने गुंठेवारी करत असताना 7.5 मीटरचा बनवला व नगर परिषदेने मागील काही वर्षात या रस्त्यावरील एका रहिवाशास 7.5 मीटरचा रस्ता गृहीत धरूनच बांधकाम परवाना दिलेला असून तशा पद्धतीने बांधकाम झाल्याने तोही आता अडचणीत आला असून नगर रचनाकार यांच्या लेआउट प्रमाणे 30 फुटाचा रस्ता करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी लावून धरली आहे। या सर्व प्रकारामुळे नगर परिषद प्रशासनही चांगलेच अडचणीमध्ये आले असून बुधवार सकाळपासून या भागातील रहिवासी रस्ता 30 फुटाचा बनवण्यात यावा या मागणीसाठी नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। आज सकाळी उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया, नगरसेवक मुन्ना पठाण, आकाश कराड, भीमसेन लोमटे, सचिन जाधव, सुनील वाघाळकर, विशाल पोडबरे यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन काही तोडगा निघतो का यासाठी प्रयत्न केले। मात्र या भेटीत कुठलाही तोडगा निघालेला नसून हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या प्रकरणात मुख्याधिकारी व नगर अभियंता चांगलेच अडचणीत आल्याचे दिसून येत आहे। झुंजार न्यूजसाठी अशोक दळवेसह मी दत्ता आंबेकर, अंबाजोगाई। आम्ही सगळे माळीनगर मधले रहिवासी असून सर्वे नंबर 172/1 मधील रस्ता 30 फुटाचा मंजूर असताना लेआउट नगरपालिकेने त्याला लेआउट कॅन्सल करून 25 फुटाचा केलेला आहे। तरी आमचा रस्ता जुना 30 फुटाचाच रस्ता होता। 20 वर्षापासून रस्ता 30 फुटाचाच होता, तरी बी आता 25 फुटाचा रस्ता केलाय। नगरपालिकेनं लेआउट आणि गुंठेवारी चेंज करून त्याच्यामध्ये 25 फुटाचा रस्ता करून रस्ता कॅन्सल करून 25 फुटाचा केलेला आहे। केला नाही रस्ता केला नाही अजून 30। तरी आम्ही उपोषणाला बसलाव की रस्ता 30 फुटाचा व्हावा ही आमची मागणी आहे। आणि नगरपालिकेने 2019 मध्ये 2019 मध्ये लेआउट मध्ये बदल केलेला आहे। त्याच्यानंतर तिथे काही बांधकाम वगैरे झाले नाही एक झाले ना 5 मजली बिल्डिंग झाली आहे। त्यावेळेस आम्ही काय कोणाला आम्हाला माहितच नव्हतं ना। हो ना, ते पण मोजलेला नव्हता ना रस्ता। अर्धच काम झालेलं होतं पहिला, पण पूर्ण 30 फुटाचा रस्ता केलेला नव्हता पहिला अर्धाच झालेला होता। आता आमची एकच मागणी की आमच्या रजिस्ट्री प्रमाणे आमच्या रजिस्ट्रीवर 30 फुटाचा रस्ता आहे, तसं आम्हाला लेआउट मध्ये 30 फुटाचा आहे आणि लेआउटला 30 फुटाचा आहे। तर आणि नगरपालिकेने आम्हाला ही पत्र पण दिलेले 30 फुटाचा रस्ता व्हावा म्हणून। आता नगरपालिका म्हणते की तुम्ही 25 फुटाचा रस्ता घ्या, पण 30 फुटाचा लेआउट मंजूर असताना नगरपालिका 25 फुटाचा दुसरा लेआउट कसं काय मंजूर करते? आता नगरपालिकेच्या वतीने कोणी आलतं का भेटायला? हो आलते ना, उपनगराध्यक्ष आलते। प्रशासनाचं फक्त नगर रचनाकार आलते, आलोक देशमुख। त्यांचं म्हणणं आहे की 25 फुटाचा रोड घ्या तुम्ही, 25 फुटाचा रोड करून तुम्ही 5 फुटासाठी नंतर तुमची अपील करा असं म्हणणं आहे। नाही त्यांचं म्हणणं आहे तुम्ही तसं अपील 5 फुटासाठी कोर्टात अपील करा, पण आम्हाला कोर्टात जायचं नाही। आम्हाला लेआउट प्रमाणे आमच्या जसं मंजूर आहे 30 फुटाचा रोड तसं देण्यात यावं, आमची एवढीच मागणी आहे। आता उपोषणाला सगळेच आहेत इथं, सगळे एवढे ना 15 जण नाही आमरणला नाही ना। माझ्या वडिलांनी 15 फूट आणि आमच्या काकांनी 15 फूट एकूण असा 1988 ला दोघांचे लेआउट मंजूर आहे। तरी माझ्या वडिलांनी 15 फूट आणि आमच्या काकांनी 15 फूट मिळून 30 फुटाचा रस्ता सोडलेला आहे। तरी त्याच्यात बदल करून गुंठे 2019 ला बदल करून गुंठेवारी केली, हे अनलिगल पद्धतीने गुंठेवारी आहे, हे रद्द करण्यात यावी। आमचा 30 फुटाचा रस्ता करण्यात यावा।
आमच्या शेवटी तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे? समजा त्यांनी कुठलाच रिस्पॉन्स दिला नाही तर आम्ही आमर उपोषण किती दिवस चालेल? हे जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत आम्ही बसणार.